त्यांनी मला सांगितलं, मी हैराण झालो. म्हणलं असं कोणी करू शकतं? म्हणजे मी स्ट्रगल केला, मी सिनेमात काम केलं, पण हे अशा पद्धतीने नाही केलं. त्यावेळी त्याच्या डोळ्यात जे भाव होते ना, ते बघून मला वाटलं की अरे याच्याकडे काहीतरी वेगळी गंमत आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ख्वाडा आणि बबन नंतर एक नवीन कलाकृती आपल्याला सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. TDM येत्या 28 तारखेला आपल्या भेटीला येतो आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपटामधले कलाकार असं बोलायला काहीच हरकत नाही आहे. भाऊराव साहेब आपल्यासोबत आहेत. सर, कसं आहेत? मी मस्त सर. आम्ही आत्ताच ट्रेलर पाहिलं. ट्रेलर खूप उत्तम झाला आहे. ट्रेलरच्या दरम्यान तुम्ही बोललात सुद्धा की हा फक्त माझ्या एकट्याचा सिनेमा नाही, तर संपूर्ण टीमचा सिनेमा आहे आणि या टीमच्या सिनेमासाठी पूर्ण वर्षभराची दीड वर्षाची मेहनत आहे. काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल? सिनेमा म्हणजे दिग्दर्शकाचं माध्यम असलं तरी सिनेमा हा एकट्याने तयार होत नाही. सिनेमासाठी सगळ्याच लोकांची गरज असते. म्हणजे सिनेमा ही कलाच अशी आहे की अनेक कलांचा संगम आहे. म्हणजे चित्रकला आहे, शिल्पकला आहे, नृत्यकला आहे, नाट्यकला आहे, वास्तुकला आहे, शिल्पकला आहे. सगळ्या कलांचा संगम म्हणजे सिनेमा आहे. तर हे सगळ्या यांचा काम करताना सिनेमामध्ये हे सगळ्याच प्रत्येक कलेमध्ये मास्टर असलेल्या माणसाची गरज लागते. तर हे सगळ्या लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा सिनेमा घडतो. त्यामुळे सिनेमा हे मी एकट्याने केलं तर तो सिनेमा नाही होणार. मग ते कुठेतरी पेंटिंग होईल किंवा शिल्पकला होईल, एखादं शिल्प होईल किंवा नाटक करू नृत्य करू शकतो मी एकटा. तर सिनेमा हे सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचं माध्यम आहे. ती कला आहे. मी आणि कलाकार म्हणून मी खूप समाधानी आहे की मला खूप चांगली टीम भेटली आणि टीमने जी मेहनत केली, एवढी मेहनत केली, म्हणजे इतक्या मेहनतीनं काम करणारी टीम खरंच कमी लोकांच्या नशिबाला येते असं मी म्हणेन. मी खूप नशिबवान आहे की माझे सगळे कलाकारांसहित, प्रोडक्शनसहित सगळी टीम भन्नाट आहे. म्हणजे त्यांच्यासाठी अशक्य नावाची गोष्टच नाही. तुम्ही कुठलंही काम सांगा ते तितक्याच ताकदीने करतात. तर ही टीम आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मला नेहमी त्या जोरावर स्वार होऊन मला काम करायला आवडतं. सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की आज दरवेळेला तुम्ही आमच्यासाठी नवीन चेहरे घेऊन येता. कालिंदी आणि पृथ्वीराजचं कास्टिंग कसं झालं? पृथ्वीराज आमच्याकडं ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. म्हणजे खरं तर तो खूप एकटा गावाकडे काम करून, वावरात काम करून, ट्रॅक्टरवर वाळू भरून तो त्याचा स्ट्रगल करत होता. पुण्या मुंबईला जायचा. मुंबईला गेल्यानंतर तो काय करायचा, फिल्म सिटीमध्ये जायचा. फिल्म सिटीमध्ये गेला की एक तर कार्ड नसल्यामुळे त्याला एंट्रीच मिळायची नाही. मग तो चोरून लपून जायचा आणि बऱ्याच वेळा तो कपिल शर्माच्या शोमध्ये गेला. कपिल शर्माच्या शोमध्ये गेल्यानंतर तिथं पर डे प्रमाणे प्रेक्षकांना पर डे मिळायचा, तर तो घ्यायचा नाही. तो म्हणायचा मला फक्त बसू द्या आणि मला ते बघू द्या. तर त्यांनी कैक दिवस हे सगळ्या गोष्टी केल्या. मग नंतर त्याला असं वाटायला लागलं की इथून काय घडणार नाही. मग तो काय करायचा, बाहेर बसायचा, कुठेतरी झाडाला लटकायचा. त्याचा उद्देश हा होता की मला लोक बघतील आणि माझे स्टंट बघून मला सिनेमात घेतील, हे त्याचंही होतं. आणि एखादा चेहरा ओळखीचा दिसला गाडीत जाताना तर मी पटकन गाडी मागं पळेन आणि त्यांना विनंती करेन की मला काम द्या, असं त्याचं हे होतं. त्यांनी मला सांगितलं, मी हैराण झालो. म्हणलं असं कोणी करू शकतं? म्हणजे मी स्ट्रगल केला, मी सिनेमात काम केलं, पण हे अशा पद्धतीने नाही केलं. तर मला ते बघून जरा भारी वाटलं. आणि मग तो आमच्याकडे बबनच्या वेळेस आला आणि म्हणला की मला खूप इच्छा आहे काम करायची, पण मला माहीत नाही मी ॲक्टिंग करीन काय, पण मला ना काही पण काम द्या. मग तो प्रोडक्शनला जॉईन झाला. त्यांनी स्पॉट बॉयचं काम केलं. आणि जेव्हा 17 बबनचं शूटिंग संपलं, आम्ही सगळे पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर तो तिकडेच राहिला गावाकडं. परत त्याचं ते सुरू झालं सगळं. मग तो एक दिवस म्हणला, तर मी गावाकडे राहून काय करू? मग तो आला, म्हणला सर मला काही पण काम द्या, मला गावाकडे राहणं शक्य नाही. म्हणला मला सवय लागली आता सगळ्या सिनेमावाल्यांची आणि यांची. तर ते सगळं झालं. आणि त्याला गावाकडे काय म्हणायची, त्याचं टोपण नाव आहे बाबू, सिनेमात पण नाव बाबू आहे. त्याला सगळीच पिक्चरवाला बाबू म्हणायची. हा, बाबूच म्हणून सगळे पिक्चरवाला बाबू म्हणायचे त्याला. आणि मग तो तिकडे जरा म्हणजे सगळ्या लोकांचे टोमणे ऐकून जो हे झाला. मग तो आला आणि म्हणला मला ऑफिस बॉयचं काम द्या. मग त्याला आम्ही ऑफिस बॉय म्हणून जॉईन केलं, ठेवला. आणि बबनच्या रिलीजनंतर आमचा जेव्हा हैदराबाद कस्टडी सुरू झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की सर मला 2 मिनिटाचा रोल द्या. लय रिक्वेस्ट केली, मला 2 मिनिटं कुठं पण उभं करा. त्यावेळी त्याच्या डोळ्यात जे भाव होते ना, ते बघून मला वाटलं की अरे याच्याकडे काहीतरी वेगळी गंमत आहे. आणि मग मी त्याला म्हणलं, 5 मिनिटच बोललो मी. म्हणलं तू काय कर, आता तुला मी काहीच देत नाही हैदराबादला, पण तुला मी देईन काहीतरी चांगलं, पण तू मला ना तुझ्या शरीरात बदल करून दाखव. तो मला काय करायचं, मला 6 पॅक बनव. तर त्याने 1.5 वर्षात फक्त ऑफिसचं सगळं काम बघून, म्हणजे आजही तो कुणीही गेस्ट आलं तरी सगळं चहा पाणी तो करतो, हिरो झालाय तरी. मग तो ऑफिसचं काम बघून फक्त सपाट्या आणि जोर मारून त्यांनी ते 6 पॅक बनवले. आणि साधा आहार म्हणजे भिजवलेले शेंगदाणे, मोड आलेले कडधान्य आणि चपाती भाजी भाकरी असं काही.
असं खाऊन त्यांनी केलं, कुठलंही सप्लिमेंट किंवा असं न घेता ते शरीर बनवून, ही सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये ते सगळं बांधल्यानंतर जो चपळपणा आहे तो इतका आहे ना, त्याला जर सांगितलं ना एखाद्या बिल्डिंगवर चढायचं आहे पण जिन्यानी नाही, तो असा चढतो. म्हणजे त्याला त्याचं काहीच वाटत नाही, इतका चिवटपणा त्याच्या अंगात आहे. त्याची ती मेहनत आणि त्याची जिद्द खरं तर ह्या याच्यात आली. आणि जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा असं वाटलं की अरे हिरो हा आहे, तो जगताना पण तो हिरो म्हणूनच जगतो. तो अजय देवगणचा मोठा फॅन आहे. अजय देवगणचं ते गावाकडे असताना तो चलतो बी स्लो मोशनमध्ये, त्याच्यासारखीच गाणी म्हणत, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात पुरेपूर भरलेल्या आहेत. तसंच कालिंदीचं आहे. कालिंदी MPSC करत होती, UPSCचा अभ्यास करत होती आणि मग तिचं कास्टिंग झालं. म्हणजे आम्ही शोधत होतो, तिच्या कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यानंतर आम्हाला तिथल्या काही मुलींनी सांगितले की तुम्हाला तसा चेहरा अपेक्षित आहे किंवा जशी हे पाहिजे शरीर यष्टी. एक मैत्रीण आहे म्हणली आमची, पण ती आज आली नाही म्हणली. मग त्यांनी नंबर घेतला आणि 2 दिवसांनी तिचे फोटोग्राफ्स पाठवले. मग तिला भेटायला बोलावलं आणि मग लक्षात आलं की अरे ही आहे, जाईल आपल्या कॅरेक्टरला. पण तिने काहीच काम केलं नव्हतं आधी. कॅमेरा कधी फेस केला नव्हता ना, कधी अशी मोठ्या कॅमेऱ्यात प्रोफेशनल फोटो काढलेत, मोबाईल सोडून कधी फोटोही काढला नाही. तर हे सगळं असताना तिचं कास्टिंग झालं आणि पण तिच्यातलं पोटेन्शियल जे आहे ते खूप आहे. तिने ज्या पद्धतीने मेहनत घेऊन, तिला डान्स येत नव्हता, तिला अभिनय येत नव्हता, पण ती सगळ्या गोष्टी शिकली आणि ते शिकून तिने ते सिद्ध केलं स्वतःला की ती एक आत्ता खूप गुणी अभिनेत्री म्हणून ती समोर आहे. ते पडद्यावर सगळं दिसतं. तर असं मला ना नेहमी वाटतं की ह्या दोघांमधले जे पोटेन्शियल आहे, मी नक्की म्हणेन की एक चांगले स्टारची एक जोडी, उत्तम चांगल्या कलाकारांची जोडी महाराष्ट्राला मिळाली. आणि मला वाटतं की ह्या दोघांचा जन्म TDM करण्यासाठीच झाला होता. एवढंच चांगलं काम त्यांनी केलं. सर तर शेवटी जाता शेवटचा प्रश्न करतो, प्रेक्षकांना काय सांगाल, TDM हा ख्वाडा आणि बबनपेक्षा कसा वेगळा आहे आणि काय त्यांना या चित्रपटामध्ये नवीन बघायला मिळेल? प्रत्येक सिनेमा हा प्रत्येक सिनेमापेक्षा वेगळा असतो. म्हणजे ख्वाडा खूप वेगळा होता, बबन खूप वेगळा होता आणि आता हा आहे. तर हा म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनातली गोष्ट आहे. प्रत्येक माणसाच्या संवेदना तुम्हाला सिनेमात दिसतील. म्हणून हा सिनेमा तुम्हाला प्रत्येक वेळी हसवत राहतो, हसवता रडवतो. हे सगळ्या संवेदना घेऊन मी हा सिनेमा घेऊन आलो आणि हेच यातलं वेगळेपण आहे. म्हणजे यातील कलाकार किंवा त्यांचे चेहरे जरी कोणी परिचित नसले तरी त्यांची जी रोजच्या जगण्यातला जो हिरोइझम आहे, मी असं जगतो तर मी माझ्या जगण्यातला हिरो आहे, मला हेच पडद्यावर मांडायचं होतं. आणि तसं ते पृथ्वीराज त्याचं आणि कालिंदीचं ते जगणं पडद्यावर आलं आणि बाकी कलाकारांचं आलं. म्हणून हा सिनेमा खूप वेगळा झाला. म्हणजे त्यातल्या टेक्निकली गोष्टीपासून तुम्ही जर बघितलं सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटतील आणि एक वेगळे इलेमेंट्स पहिल्यांदा मराठी सिनेमात येतं असं मी म्हणेन. खूप खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट त्यांच्या नवीन प्रोजेक्टसाठी. थँक्यू.